पितृपक्षात पितृदोष कमी करण्याकरता कोणते उपाय करावेत? पितृपक्षात श्राद्ध कसे करावे? आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. रामायण आणि महाभारत यामध्ये पितृपक्ष, श्राद्ध आणि तर्पण याचा उल्लेख आहे. असे म्हणतात की पितृपंधरवाड्यात आपले पूर्वज धर्तीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात. दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुराणशास्त्रात 3 ऋण सांगितले आहेत. पहिले ऋण, त्याला देव ऋण असे म्हणतात. दुसरे ऋण, ज्याला ऋषी ऋण असे म्हणतात. तर तिसरे पितृ ऋण असे म्हणतात. आपल्याला जर या ऋणांसंदर्भात काही करायचे असेल तर पितृपंधरवाडा हा अत्यंत उत्तम काळ मानला जातो. पितृपक्षात कावळ्यांना भोजन दिले जाते. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते. एक पान गच्चीवर ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलावले जाते. शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळण्याकरता अत्यंत उपयुक्त मानले जाते. आपण कळत नकळत निसर्गाचे संरक्षण देखील करत असतो. निसर्गाच्या संरक्षणाचा भार कावळ्यांवर असून ऋषी मुनींच्या मतानुसार आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात. या काळात मादी कावळा पिल्लांना जन्म देते आणि त्यांना पौष्टिक आहाराची गरजही असते. कावळा प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवण्यात मोलाची कामगिरी पार पाडत असतो. पिंपळ, वड यासारख्या बहुउपयोगी वृक्षांचे पुनरुत्पादन कावळ्यांच्या मार्फत होत असते. म्हणून तर कावळ्याला शनीचे प्रतीक मानतात. पितृपक्षामध्ये पिंपळ आणि वड या 2 वृक्षांना खूप महत्त्व आहे. तसेच ते शास्त्रातही सांगितलेले आहे. धार्मिक विधी आणि पर्यावरणासाठी हे वृक्ष फार महत्त्वाचे आहेत. पिंपळ 100% ऑक्सिजन देतो आणि प्राणवायूशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे कावळ्यांना जेवू घालून आपण निसर्ग ऋण देखील कमी करतो. पितृदोष दूर करण्याकरता कुठले उपाय करावेत? यावर्षी तब्बल 18 वर्षानंतर पितृपंधरवाड्यात कन्या राशीत केतू सोबत सूर्य असणार आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग जुळून येतो त्यांनी केशर घातलेली खीर तयार करून त्याचे दान द्यायला हवे.
जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर या उपायासह दानधर्म करा. तुमचा पितृदोष नक्की कमी होईल. दर्भाद्वारे काळे तीळ पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला ते पाणी अर्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. तसेच काही विशेष तिथींमध्ये श्राद्ध केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. पितृपक्षात सर्वात महत्त्वाचे असे 4 श्राद्धाचे प्रकार मानले गेलेले आहेत. त्याविषयी आता आपण थोडी माहिती घेऊ. पंचमी श्राद्ध. या पंचमी श्राद्धाच्या दिवशी ज्या पूर्वजांचा मृत्यू अविवाहित स्थितीमध्ये आणि पंचमी तिथीला झाला आहे त्यांचे श्राद्ध पंचमी तिथीला केले जाते. नवमी श्राद्ध. नवमी तिथीला मातृनवमी असे म्हणतात. या तिथीला कुळातील दिवंगत महिलांचे श्राद्ध केले जाते. चतुर्दशी श्राद्ध. ज्या नातेवाईकांचा अकाली मृत्यू झाला आहे त्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला केले जाते. सर्व पितरी अमावस्या. ज्या नातेवाईकांच्या मृत्यूची तिथी आपल्याला निश्चित माहिती नसते त्यांचे श्राद्ध सर्व पितरी अमावस्या या दिवशी केले जाते.